शेतकरी मित्रांनो राम राम. या ठिकाणी दिवसभर पूर्ण ही युवा संघर्ष समितीची टीम आम्ही सर्वजण पूर्ण गावागावात जाऊन गोदापट्ट्याच्या किनाऱ्यावर असलेले गावं जे असतील त्यामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यांचे जनावर आणि माणसं सुद्धा विस्थापित झालेले आहेत, बाजूला गेलेले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे आलेले आहेत. पूर्ण शेतामध्ये पाणी, घरामध्ये पाणी, असं पूर्ण पाणीच पाणी या गोदावरीच्या पात्रामध्ये झालेलं आहे, नदीकाठच्या भागामध्ये झालेलं आहे. तर त्याचा आजचा गोषवारा म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर या पाण्यामधून आता आमचे मित्र बाळासाहेब यांनी जी गाडी टाकली, जवळपास गाडी पूर्ण पाण्यामध्ये असताना आम्ही गाडी काढली. म्हणजे जर आपल्याला आवड असेल, आपल्याला जर शेतकऱ्याप्रती एक सहानुभूती असेल, आपल्याला एक त्यांच्याप्रती काहीतरी कार्य करायचं असेल तर कशा प्रकारे कार्य करता येतं हे सर्व टीम या गोष्टीचं एक चांगलं उदाहरण आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक जणाचं काम आज फार सरस ठरलेलं आहे. आपण जे काही किट आहेत त्या किट मुंगळे चावले का ते किट आता जे मुंगळे आहेत, साप आहेत, हे विषय निघाला म्हणून सांगतो. आता पूर्ण रस्त्यावरती पसरलेले आहेत, जेणे की त्यांच्या बिळामध्ये त्यांच्या याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते या सर्व परिसरामध्ये पसरलेले आहेत. तर माऊली, आजचा आपले जे गावं झालेले आहेत तर त्या गावाचा परिसराची शेतकऱ्यांची पार्श्वभूमी कशी आहे आणि आपण काय काय केलंय जर थोडं थोडक्यात घ्या. बांधवांनो, आपण मागच्या 4-5 दिवसापासून सातत्यानं पाहत असताल की घनसावंगी तालुक्यातील गोदापट्ट्यातील पूरग्रस्त गावामध्ये परिस्थिती बिकट आहे. अनेक ठिकाणी गावाला पाण्याने वेढा घातलेला आहे. अनेक गावं स्थलांतरित झालेली आहेत. अशी बिकट परिस्थिती असताना आपल्या मदतीला धावून येण्यासाठी लोकशक्ती फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं आपल्या पूरग्रस्त भागासाठी काही किट आले होते. त्याचं वाटप आपण आज करताना आज दिवसभर जी टीम आपली संघर्ष समितीची आहे, ही संघर्ष समितीची संपूर्ण टीम एकदा पहा. ही सगळे सदस्य हे विष्णुभाऊ शिंदे आनंदे माशेगावचे आहेत, ज्यांनी जालन्याहून हे मटेरियल, मुंबईहून आलेलं मटेरियल जालन्याहून आणण्यासाठी ही मोफत गाडी दिली. आज दिवसभर पिकअप त्यांचं फिरते, स्वतः ते यासाठी कष्ट घेत आहेत. आणि संपूर्ण टीम बाळासाहेब जाधव, सतीश भाऊ वाडेकर, सुंदर आनंदे, राजभाऊ आटकळ, अरविंद घोगरे, अण्णासाहेब चांदर, लक्ष्मण दिवटे, दीपक भाऊ बुनगे, विकीभाई देशमुख, बबलू घोगरे, ही संपूर्ण टीम, संतोष चव्हाण, संपूर्ण टीम या कामासाठी दिवसभर वाहून ते पण आणि संपूर्ण टीम या संपूर्ण कामासाठी दिवसभर वाहून घेत आहे. आम्हाला यात मोठेपणा सांगायचं नाही, मी वारंवार सांगतोय. फक्त आम्हाला सांगायचं की आपण संघर्ष समिती जशी सामाजिक प्रश्नावर काम करते तसंही तुमच्याही मनात सामाजिक संवेदना जागा असतील तर निश्चितपणे तुम्हाला ज्या परीने मदत करता येईल ती मदत करा. गरज आहे गावांना, आम्ही हे सांगायचे. अजूनही बऱ्या पूरग्रस्त गावांना मदतीची गरज आहे. गोरगरीब घरातले कुटुंब त्या ठिकाणी आहेत, त्या लोकांना ते स्थलांतरित झाले आहेत, हाताला काम नाही. अशा परिस्थितीतल्या मजुरांसाठी या किट प्रामुख्यानं आपण देत आहोत, तशी प्रायोरिटी ठरवून देत आहोत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी तुमच्या परीने जी मदत करता येईल ती मदत संघर्ष समितीकडे जर केली किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल जरी नेऊन दिली तरी हरकत नाही. उद्याच्या संघर्ष समितीकडे जाफराबादवरून 30 क्विंटल गहू, रांजणीवरून 300 किराणाच्या किट आपल्याकडे येत आहेत, त्यासुद्धा आपण वितरित करण्याची जबाबदारी घेत आहोत. या सगळ्यांचा संघर्ष म्हणजे सगळ्यांचं काम खूप कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे. कारण ते वेळ देतात, पैसा देतात, श्रम देत आहेत. खरोखर त्यांच्यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. बाकी प्रशासन अलर्ट आहे, राजकीय मंडळी देखील आपल्या भागातली चांगलं काम करत आहेत त्यांच्या परीनं. सगळ्यांचं काम आहे. आपणही माणूस म्हणून या बिकट परिस्थितीत गोदापट्ट्यातील गावांना साथ देण्याचं आवाहन आम्ही या निमित्ताने करतो आणि थांबतो.